कोपरगाव शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला. सासऱ्याची जमीन सुनेनेच फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याची घटना समोर आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सुखदेव पुंजाबा जाधव वय वर्ष 55 राहणार खोपडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कोमल शिवाजी गुडघे उर्फ कोमल प्रमोद जाधव वय वर्ष 28 राहणार सोनेवाडी हिने 6 सप्टेंबर 2023 रोजी सब रजिस्ट्रार कार्यालयात जमीन व्यवहार करताना मोठी फसवणूक केली. तक्रारीनुसार व्यवहारासाठी देय असलेली तब्बल 7,40,000 रुपयांची रक्कम RTGS द्वारे न देता व्यवहार पूर्ण करण्यात आला. एवढेच नव्हे तर व्यवहाराच्या वेळी फिर्यादीची पत्नी व मुलगी प्रत्यक्ष नसतानाही त्यांना साक्षीदार म्हणून दाखवून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि जमीन आरोपीच्या नावावर करण्यात आली. या प्रकारामुळे फिर्यादी शेतकऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं असून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 506 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. याबाबत अधिक माहिती फिर्यादी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. ते माझी सुनानी 2023 साली माझ्याकडून 79 आर जमीन खरेदी करून घेतली आणि मला शिक्षण कमी असल्यामुळं मला काही त्या गोष्टी समजल्या नाही. त्यामुळं नंतर मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा असं असं तिनं केलं आहे. कोमल शिवाजी गुडघे इना उर्फ कोमल प्रमोद जाधव. मग ते मुलांनी चौकशी केली तर त्या चौकशीअंतरे असं कळलं का ते तिनं खरेदी करून घेतली आणि पैसे RTGSद्वारे 7,40,000 रुपये RTGSद्वारे देते म्हणून खरेदी खात्यामध्ये लिहिलं. प्रत्यक्षात पैसे पाठवलेच नाही. अशी काही तो किस्सा घडलेला आहे. माझ्या अडाणीपणाचा फायदा घेतलेला आहे. तिला जे साक्षीदार म्हणून माझ्या मुलीचं माझ्या मंडळीचं नाव आहे. तिला माझी मंडळी मुलगी नव्हती. तिला कोणीतरी तिरहित महिला उभ्या करून त्यांच्या सह्या घेतल्या म्हणा किंवा काहीतरी, पण तिला नाव टाकताना माझ्या मुलीचं आणि मंडळीचं टाकलं. अशी फसवणूक झालेली आहे. तिला सगळं डुप्लिकेटच आहे थोडक्यात. आता काय नाही बाबा, मला न्याय मिळावा असं माझी विनंती आहे. की हे जे झालेलं प्रकरण आहे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे. मला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती फक्त. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक रोठे करत आहेत. पोलिसांनी सब रजिस्ट्रार कार्यालयाशी संपर्क साधला असता साक्षीदारांच्या पडताळणीची स्वतंत्र जबाबदारी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून या प्रकरणात कार्यालयाचा थेट संबंध नसल्याचं चित्र समोर आलंय. मात्र कोपरगावातील ही घटना केवळ कौटुंबिक वादापुरती मर्यादित नसून जमिनीच्या व्यवहारातील गंभीर त्रुटी आणि प्रणालीतील उणीवा उघड करणारी ठरतीये. आजही ग्रामीण भागात अनेक व्यवहार विश्वास, ओळख आणि नातेसंबंधांवर आधारित होत असल्याने अशा फसवणुकीला मोठी संधी निर्माण होतीये. या प्रकरणामुळे काही धक्कादायक मुद्दे समोर येतात. जमिनीवर बोजा असताना देखील खरेदी विक्री कशी झाली? RTGS न करता व्यवहार पूर्ण कसा झाला? अनुपस्थित व्यक्तींना साक्षीदार म्हणून कसं दाखवण्यात आलं? आणि सब रजिस्ट्रार स्तरावरील पडताळणी प्रक्रिया प्रत्यक्षात कितपत प्रभावी आहे? हे सर्व प्रश्न केवळ या घटनेपुरते मर्यादित नसून संपूर्ण यंत्रणेलाच आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.